नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील एकूणच निवडणूक प्रक्रियेवर विरोधक सातत्यानं संशय व्यक्त करत आहेत। विशेषतः ईव्हीएम मशीन व्यवस्थित होते का याबाबत देखील संशय व्यक्त केला जातो आणि त्यामुळेच आता निवडणूक आयोगानं राज्यभरामध्ये फेर पडताळणी या सगळ्या मतांची किंवा एकूणच मतमोजणी प्रक्रियेची करायला सुरुवात केलेली आहे। कोल्हापूरमध्ये देखील गेल्या 2 दिवसापासून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघाची जी काही फेर मतमोजणी किंवा फेर मतदान आहे ते देखील पार पडलेले। मात्र एकूणच या सगळ्या प्रक्रियेवर आता चंदगड विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असलेल्या नंदाताई बाबुळकर यांनी मात्र आक्षेप घेतलेला आहे किंवा संशय त्यांनी देखील पुन्हा एकदा व्यक्त केला आहे। काय नेमकं त्यांचं या सगळ्या प्रक्रियेबाबत म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल? खरं तर हा सगळा संशय कल्लोळ उठलेला आहे, तो दूर व्हावा यासाठी खरं तर ही सगळी फेर मतमोजणी किंवा फेर पडताळणीची सगळं हाती घेण्यात आलं होतं। मात्र काय नेमकं घडतंय? आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जे काही त्यांचे प्रक्रिया आहे त्याच्यात जर एखाद्या उमेदवाराला काही शंका असेल तर आपण काही बूथचे पैसे भरून एक तपासणी मागवू शकतो। त्याप्रमाणे आम्ही नोव्हेंबरमध्येच 5 बूथची जवळजवळ 2.5 लाख रुपये भरून तपासणी मागवली होती। दुर्दैवानं तपासणी मागवल्यानंतर तपासणी होण्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 महिन्याचा गॅप झालेला आहे। तरी पण 23 आणि 24 तारखेला आमच्या मतदारसंघाची ज्याला आपण चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ बर्न्ट मेमरी अँड मायक्रो कंट्रोलर ह्या प्रक्रियेचे तारीख आली, आम्ही ती अटेंड केली। आमची काय इच्छा होती की त्या दिवशी जे मतदान झालं त्या मतदानाची आम्हाला पडताळणी करायची होती। आम्ही तिथं गेल्यावर सर्व प्रोसेस त्यांनी सांगितला SOPs प्रमाणे मशीन दाखवले, मशीन चालू आहेत दाखवले, मशीनवर दिसणारं मतदान दाखवलं। त्याच्यानंतरची पुढची स्टेप अशी असायला पाहिजे होती की जे मशीनवर मतदान आहे आणि पडलेल्या VVPAT स्लिप्स, आमचा सगळ्यांचा संशय त्याच स्टेपला आहे की पडलेल्या VVPAT स्लिप्स मॅच होतात की नाही। पण दुर्दैवानं आम्हाला फक्त मशीनवरचे आकडे दाखवले गेले, पडलेल्या त्या दिवशीच्या VVPAT स्लिप्स दाखवल्या गेल्या नाहीत। एकदा मशीनवरचे आकडे दाखवल्यावर सगळं मशीन रिसेट केलं, म्हणजे रिफ्रेश केलं पूर्णपणे आणि मग त्याच्यावर मॉक पोलिंग घेतलं, एक 500 ते 1400 मतं टाकून, आणि ते त्या प्रक्रियेप्रमाणे मग जसं दिसलं तशा VVPAT स्लिप्स बघायला मिळाल्या। त्याची काय अडचण नाही आम्हाला, पण ज्या स्टेपवर आमचा मेन आक्षेप होता की जे मतदान दिसतं आणि VVPAT स्लिप मॅच होत नाही ती का गाळली, तर कलेक्टर साहेबांना आम्ही विचारलं पण त्यांच्या अखत्यारीत नाही, कारण इलेक्शन कमिशनचे म्हणजे सगळ्या ह्या प्रक्रियेची पारदर्शकता करण्यासाठी, हे ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी हा सगळा एक्सरसाइज होता, तो पूर्णपणे फेल गेला की आमचं काहीही अक्षरशः समाधान झालं नाही। दुसरं म्हणजे उलट संशय वाढला की जर एवढ्या सगळ्या तुम्ही स्टेप्स केल्या तर नेमकी तीच का स्टेप गाळली। मग आम्ही चौकशी केली की VVPAT स्लिप आहेत कुठं, तर प्रत्येक मशीनच्या VVPAT स्लिप एका काळ्या एन्व्हलपमध्ये त्याच कंट्रोल ह्याच्यात आहेत आपल्या स्ट्रॉंग रूममध्ये, म्हणजे ते काढायला काही फारसा वेळ लागला नसता आणि ते मोजाही लागला नसता। त्या जर मोजल्या असत्या तर कायमचं आमच्या शंकेचं निरसन झालं असतं। माझ्याच काय अख्ख्या महाराष्ट्राचं आणि देशाचं शंकेचं निरसन झालं असतं की बाबा याच्यात काही गडबड नाही आहे, जेवढे वोट दिसतात तेवढ्याच चिठ्ठ्या आहेत, पण दुर्दैवानं हीच स्टेप गाळली। म्हणजे सातत्यानं जी मागणी होते की VVPAT मतमोजणी आणि मशीनमधली मतमोजणी यामध्ये तफावत आहे असा एक संशय घेतला होता। काल किंवा तुमच्या बाबतीत आता फेरपडताळणीमध्ये जो काही प्रकार घडला, ह्या तुमची मागणी होती की ती VVPAT मधलं देखील मोजले जावेत चिठ्ठ्या। काय त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती किंवा त्यांचं काय म्हणणं होतं? आता तिथं इन्चार्ज ह्या जिल्ह्याचे म्हणून अमोल येडगे साहेब कलेक्टर साहेब होते, त्यांनी वरती पण चौकशी केली, पण त्यांच्या इलेक्शन कमिशनचे अधिकारी जे ज्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आपल्या SOPमध्ये ही स्टेप नाही आहे, त्यामुळे जरी तिथं उपलब्ध आहेत तरी पण तुम्ही ते उमेदवाराला दाखवू शकत नाही। त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला। मी जिल्हा प्रशासनाला दोष देणार नाही, ह्याच्यात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्यांनीच हा प्रोटोकॉल दिलेला आहे आणि मग जर ही स्टेप गाळता, त्यामुळं आमचा संशय कमी होण्यापेक्षा आता बळावलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे निवडणूक आयोग अजूनही मग दबावाखाली काम करते असं म्हणायचं का? एकूणच ज्या पद्धतीनं तुमचा ज्या स्टेपला आक्षेप होता तीच पारदर्शकपणे केली जाते? नाही, 100%, कारण जर ह्याच्यात ट्रान्सपरन्सी असती तर ते चिठ्ठ्या दाखवायला काय हरकत असते। म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून पण मी विचारेन की तुम्हाला 15 मिनटं लागली असती ती 400 किंवा 600 मताच्या चिठ्ठ्या आम्हाला दाखवायला आणि कायमचा ह्या प्रश्नावर पडदा टाकायला, पण नेमकी ती स्टेप तुम्ही एलिमिनेट केलेली आहे। याचा अर्थ इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पूर्ण ट्रान्सपरन्सी नको आहे, आणि ती का नको आहे, कुणाच्या दबावाखाली, हे आता
मला वाटते की हा मोठा प्रश्न सर्वच विरोधी पक्ष मांडतात आहे. ही तुमची नाराजी तुम्ही निवडणूक आयोगाला किंवा संबंधित यंत्रणेला कळवली आहे का? पक्षाशी या संदर्भात तुमचं बोलणं झालं का? कारण राज्यात देखील अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं पराभूत उमेदवार संशय व्यक्त करतात. आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लेखी देत आहोत की आम्हाला ह्या प्रक्रियेवर आमचे जे काही ऑब्जेक्शन्स आहेत, आक्षेप आहेत, ते त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवावे. दुसरं, इलेक्शन कमिशनला आम्ही डायरेक्टली पत्र एक वैयक्तिक उमेदवार म्हणून देतो आहे, पक्षाला कळवलेलं आहे. पक्षाला लेखी हे सर्व मुद्दे आम्ही लिहून पाठवतो आहे की जेणेकरून काही उमेदवारांनी इलेक्शन पेटिशन दाखल केले, तर ती इलेक्शन पेटिशनचा निकाल झाल्यानंतर त्यांची फेरमतमोजणी किंवा हे चेकिंग अँड व्हेरिफिकेशन, तर किमान त्यावेळी तरी ही स्टेप ही त्या प्रोटोकॉलमध्ये किंवा SOPsमध्ये आली पाहिजे, ह्याचा आग्रह धरा. ह्यासाठी आम्ही पक्षालाही कळवणार आहोत. नक्कीच एकूणच मग आता या संदर्भात तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आत्ता तर ही फेर पडताळणी झालेली आहे, पुन्हा एकदा जर मागणी केली तर प्रशासनाकडून ती धुडकारली जाऊ शकते, कारण एकदा संधी दिली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला नाही वाटत ते पुन्हा आम्हाला संधी देतील, कारण हे प्रशासन कुणाचंच ऐकत नाही. आणि त्यामुळं आत्ता आधार एवढाच आहे की काही लोकांची अजून शिल्लक राहिलेली आहे आणि ज्यांचे इलेक्शन पेटिशन अजून चालू आहे, तर त्यांच्या इलेक्शन पेटिशनच्या माध्यमातून जर ही स्टेप घालण्यात आली तर मग पूर्ण 100% ट्रान्सपरन्सी मिळेल आणि आमचंही समाधान होईल. तर पाहिलं आपण ह्या होत्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नंदाताई बाभुळकर, ज्यांनी ही जी काही फेर पडताळणी सुरू आहे त्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि ज्या स्टेपला आमचा खरं तर व्हीव्हीपॅट मशीनमधल्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या देखील मोजल्या जाव्या, हे त्यांचीच नव्हे तर विरोधी पक्षातल्या सगळ्याच प्रमुखांची ती मागणी होती. मात्र तीच स्टेप कुठंतरी या सगळ्या प्रक्रियेमधून वगळली गेली आणि त्यामुळं संशय दूर होण्याऐवजी निवडणूक आयोगाचा संशय वाढल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.